हरि जय 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 विठोबा रघुमाई कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम हरि हरि जय राम कृष्ण जय जय राम
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धरावया दीन जना बोला उद्धरवया आले दीन जना उद्धरावया आले दीन जना उद्धरवया आले दीन जना ब्रह्मादित्यांची वंदिते पायवरी नाम घेतावदनी ब्रह्मादिकाचे वंदी पायवरी ताप घेतावदनी दोष जाती का दुराचारी विषयी आसक्त का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित भूतरती बोला संत कृपे त्वरित अधिकात्यांची वंदिते पायवरी नाम घेतावदनी दोष जाती ब्रह्मादिकाचे वंदी पायवरी नाम घेतावदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाहे 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 दिनी ध्याये संत संग शरीर हाय संत संग दिनी ध्याये संत संग ओ दिनी ध्याये
उद्धरावया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती हो का दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अखंडित नामा त्यांची वास पाही अखंडित नामा त्यांची वास पाही निशिदिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती अजं मृगृमिणी प्राण संजीवनन्तं परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवम् परब्रह्मलिंगं भजे अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मस्तक हे पाया धन्य धन्य बहिरम भटा तुमच्या चरणी ठेवितो माथा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धरावया आली दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ सेवक उपासक आराधक प्रेम भंडारी श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातील बहुतेक वारकरी मंडळीच्या भजनी मंडळीच्या पाठातला अत्यंत उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवेच्या प्रसंगी निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नामदेवरायांनी संतांचं वर्णन केलंय, संतांचा महिमा आपल्याला सांगितलाय, प्रतिपादित केलाय। थोडासा बारकाईने आपण जर अभंगाचा विचार केला तर या अभंगाच्या माध्यमातून संतांचा स्वरूप महिमा, संतांचा नाम महिमा आणि संतांचा शक्ती महिमा नामदेवरायांनी आपल्याला सांगितलाय। विडाला नामदेवराय स्पष्ट लिहितायत, आपल्याला सांगतायत, परब्रह्म स्वरूप असलेले संत महात्मे या जगामध्ये कशा करता अवतरित होतात, त्यांच्या अवतार घेण्याचं किंवा अवताराला येण्याचं एकमेव असं प्रयोजन जर काय असेल तर उद्धरावया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता। युगायुगी वेळोवेळी संत महात्मे हे तुमच्या माझ्यामध्ये मृत्यू लोकामध्ये अवतरित होत राहतात आणि अशा परब्रह्म स्वरूप असलेल्या संत महात्म्यांच्या चरणरजाची पायवणीची पायधुळीची इच्छा इंद्रादी ब्रह्मादी चंद्रादी देव करतात आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं या संतांचं नाव जर आपल्या तोंडानं मुखानं घेतलं तर आपल्या जीवनातील दोष नाम ताप नाम पाप याची सहजच निवृत्ती होते। नामदेवराय बोलतात, अरे एखादा माणूस कितीही दुराचारी असेल, कितीही पापी असेल, कितीही अधर्मी असेल, कितीही विषयासक्त झालेला असेल, शब्द काय आहेत? होका दुराचारी विषयी आसक्त। एखादा माणूस कितीही विषयासक्त असेल, पापी असेल, दुराचारी असेल, अशा विषयासक्त दुराचारी माणसावर देखील जर परब्रह्म स्वरूप असलेल्या संत महात्म्यांची कृपा झाली तर त्याचा देखील तात्काळ उद्धार होतो। संत कृपे त्वरित उद्धरती। म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सदोदित अखंडित संत संघामध्ये सहवासामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय। अखंडित नामा त्यांची वास पाही, निशिदिनी ध्याय संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी। नाम घेता वदनी दोष जाती। विढाला विढाला अभंगाचा शब्दशः भाव अर्थ मी आपणा समोर या ठिकाणी सांगितलेला आहे। कार्यक्रमाच्या अनुषंगाने 2 शब्दाचा परिहार। आपल्या घोगरगाव गावाच्या अंतर्गत असलेला हे आपलं जे काही देवस्थान आहे, संस्थान आहे, श्री संत बहिरा जातवेद संस्थान श्री क्षेत्र घोगरगाव या ठिकाणी परमात्मा पंढरीनाथाच्या कृपेनं सकल साधू संतांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्यांचं परमार्थिक अधिष्ठान श्री संत बहिरा जातवेद श्री क्षेत्र घोगरगाव त्याच पद्धतीनं समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा देवगड संस्थान ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज या ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं परमार्थिक श्रद्धास्थान वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या प्रेरणेनं परमश्रद्धेय आदरणीय महंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या देवस्थानचे प्रमुख महंत आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण विश्वनाथ गिरी महाराज श्री क्षेत्र घोगरगाव पूज्य महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं अधिपत्याखाली आणि समस्त ग्रामस्थ मंडळी घोगरगावकर गावातील माता भगिनी पुरुष मंडळी जुन्या नव्या पिढीतील सर्व आदरणीय भजनी मंडळी
आणि विशेषत्वानं परिसरातील सर्व तरुण मंडळीच्या तन मन धनाच्या सहकार्यातून हा सुंदर असा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि आपल्या सप्ताहामधील ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे। 7व्या दिवसाची म्हणजे 10 दिवस 7व्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा आहे। आपल्या देवस्थानचे महंत आपल्या सगळ्यांची ज्यांच्यावरती नितांत अशी श्रद्धा आहे, परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय वंदनीय विश्वनाथ गिरी महाराज पूज्य महाराजांच्या आग्रहास्तव त्यांच्या प्रेमास्तव ही सेवा करण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे। विठाला या कीर्तन सेवेच्या निमित्तानं ज्यांची आपल्या नामसप्ताह करता ज्ञानेश्वरी व्यासपीठाची सेवा आहे, देवगड संस्थांच्या परंपरेमध्ये निष्ठेनं सेवा करणारी परमश्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण विजयजी महाराज पवार पूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। देवगड संस्थांच्या समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या आणि पूज्य बाबाजींच्या नित्य सहवासामध्ये असलेले हरिभक्तीपरायण आदरणीय शिंदे तात्या या ठिकाणी उपस्थित आहे। आमच्या सगळ्याच महाराज मंडळीवरती ज्यांचं मनापासून असं प्रेम आहे, संत सेवक हरिभक्तीपरायण बदामराव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। ज्ञानेश्वर महाराज पवार, गोकुळ महाराज पवार, बेलपांढरी असेल, आपलं घोगरगाव असेल, पंचकृषीतील सर्वच गावची भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। गायनाची सेवा देण्याकरता आपल्याच परिसरातील नवोदित पिढीतील उत्कृष्ट गायक संगीत विशारद हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज टेकाळे, संगीत विशारद हरिभक्तीपरायण गिरधर महाराज जाधव ही दोनही आमची गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। हरिभक्तीपरायण देवगड संस्थांच्या परंपरेमध्ये सेवा करणारे गुरुबंधू गणेश महाराज तनपुरे या ठिकाणी आहेत। विकास महाराज बनसोडे आहेत। मृदंगाची सेवा साथ करण्याकरता मुकुंद महाराज भराडे, कृष्णा महाराज हापसे, रोहित महाराज पटारे या ठिकाणी आहेत। देवगड संस्थांच्या परंपरेमध्ये सेवा करणारी भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। विडाला विडाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज आवर्जून आमच्या समवेत ज्यांची उपस्थिती आहे, आमचं नागेबाबा संस्थान असेल, रामकृष्ण भक्तिधाम असेल, या दोनही आश्रमाकरता ज्यांचं अनेक वर्षापासून महत्वपूर्ण अशा स्वरूपाचं योगदान आहे, आदरणीय नामदेव पाटील मिसाळ, आदरणीय काकाभाऊ मिसाळ या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्याच परिसरामध्ये राहणारा जो काही शेरकर परिवार आहे, या परिवाराशी त्यांचा अत्यंत जवळचा नातेसंबंध आहे। विढाला अत्यंत निष्ठेनं अत्यंत श्रद्धेनं आपण या ठिकाणी आपल्या सद्गुरुदेवांची सेवा मनोभावे करत आहात। या संपूर्ण कार्यक्रमाकरता ज्यांची मंडपाची व्यवस्था आहे, लाइटिंगची व्यवस्था आहे, उत्तम अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था आहे, त्यांच्याकरता सर्वांनी मनापासून टाळ्या वाजवा। नाव काय म्हटले? रामेश्वर भाऊ यांना देखील व्यासपीठाच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आहे। ज्यांची या ठिकाणी शूटिंगची व्यवस्था आहे, लाईव्ह प्रेक्षेपण सर्व भक्त मंडळींना या ठिकाणी जे करवतायत सोमनाथ भाऊ वाखुरे, तुम्हाला देखील व्यासपीठाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आहे। सचिन भाऊ बहिरट यांना देखील व्यासपीठाच्या वतीनं धन्यवाद आहे। विढाला विढाला श्री संत बहिराज जातवेत महाराजांच्या प्रांगणामध्ये त्याच पद्धतीनं नृसिंह भगवंताच्या दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। वर्ष 3रा आहे आणि सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादानं ही कीर्तन भजनाची परंपरा आपण या ठिकाणी टिकवलेली आहे, या ठिकाणी सांभाळलेली आहे। वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाच्या सेवेला, भजनाच्या साधनेला अनन्य साधारण असं महत्व आहे। ज्ञानोबा बोलतात,
ही कीर्तनाची सेवा, कीर्तनाची साधना तुम्हाला, मला, समाजाला दोषमुक्त करणारी आहे, पापमुक्त करणारी आहे. गोड ज्ञानोबा यांचे शब्द आहेत पहा. तरी कीर्तनाचे मी नटनाचे, वाह वाह, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नये पापाचे, ऐसे केले. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद, उदंड गाती ही कीर्तन भजनाची परंपरा, सेवा साधना तुम्हाला आणि मला दोषमुक्त करणारी आहे, पापमुक्त करणारी आहे आणि सरते शेवटी परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत घेऊन जाणारी आहे. कीर्तन सांग कीर्तन, करणारी आहे. आणि म्हणून मला वाटतं श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग आहे पहा. या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण शंकर महाराज तनपुरे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. श्री संत जनाबाई महाराज गोड वर्णन करतात पहा. ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, सर्वा माझी वरिष्ठ, जड मूड भाविका सोपी, केली पायवाट तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळायाचे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन भजनाच्या सेवेला, साधनेला खूप महत्व आहे. पहा, तुमचं सोडून द्या, आम्ही जेवढी काही मंडळी या ठिकाणी उभे आहोत, आदरणीय आमचे गुरुबंधू विजयजी महाराज आहेत. आज समाजामध्ये आपल्याला जो काही आदर मिळतो, समाजामध्ये आपल्याला जो काही सन्मान मिळतो, समाज लोक आपल्यावरती प्रेम करतात. का प्रेम करण्याचं कारण एकच, आपण कीर्तनाची भजनाची सेवा साधना करतो. विठाला कीर्तन भजनाची सेवा साधना आपल्याला इह परलोकी सुखी करणारी आहे, समाधानी करणारी आहे. आणि आपल्या सद्गुरुदेवांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत जातवेद, बरोबर ना, श्री संत बहिरा जातवेद महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, त्याच पद्धतीनं परमश्रद्धेय गुरुवर्य देवगडच्या बाबाजींच्या आशीर्वादाने आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण
विश्वनाथ गिरी महाराज यांनी ही कीर्तन भजनाची परंपरा, आपल्या देवस्थानचं कार्य या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. आणि आपण पाहतो परमार्थिक सेवा कार्य करत असताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला खूप अडचणी येतात. मीही आश्रम सांभाळणारा माणूस आहे, मीही आश्रमाची सेवा करणारा माणूस आहे. विडाला विडाला दुर्दैव आपल्या समाजाचं राहतं, दुर्दैव आपल्या समाजाचं राहतं. मला वाटतं परमार्थिक कार्य करत असताना जेवढ्या अडचणी माणसाला येतात तेवढ्या अडचणी गावातल्या निवडणुकी करता येत नाही, राजकारणा करता येत नाही. गावातलं राजकारण टिकवण्याकरता एवढ्या अडचणी येत नाही. परंतु धार्मिक परंपरा, परमार्थिक परंपरा आपल्याला टिकवायच्या असतील, सांभाळायच्या असतील तर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. परंतु कितीही अडचणी असू द्या, कितीही समस्या असू द्या, आपल्या सद्गुरुदेवांचा कृपा आशीर्वाद जर मायबाप आपल्या पाठीशी असेल तर त्याही अडचणीमधून, त्याही समस्येमधून आपली सेवा टिकली जाते, आपली सेवा होतीये. आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटेल, या देवस्थानच्या परमार्थिक सेवा कार्याची धुरा या ठिकाणी सांभाळत असताना या देवस्थानचा हळूहळू जो काही विकास होतोय, पवित्र असा गोदा मातेचा किनारा आहे. गोदावरी मातेच्या काठावरती आपलं हे अत्यंत पुरातन असं देवस्थान आहे. मगाशी महाराजांनी आम्हाला सांगितलं की हे जे संस्थान ज्या महाराजांच्या नावानं आहे, श्री संत बहिरा जातवेद महाराज, 12व्या शतकाच्या अगोदर, ज्ञानोबाऱ्यांच्याही अगोदर श्रीमद भागवताचा जो काही दशमस्कंद आहे, या दशमस्कंदावरती श्री संत बहिरा जातवेद महाराजांनी काय केलेली आहे, टीका केलेली आहे. आणि तो ग्रंथ या ठिकाणी त्यांच्या हस्तलिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्याच्या अनेक प्रती आपल्याकडे आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व भक्त भाविकांच्या पारायणाकरता, वाचनाकरता, अध्ययनाकरता, चिंतनाकरता, मनन करण्याकरता तो ग्रंथ आपल्या देवस्थानच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या देवस्थानचं हे परमार्थिक कार्य सुरू आहे. आणि मला वाटतं हे कार्य करत असताना निश्चित त्यांच्या पाठीशी पूज्य देवगडच्या बाबाजींचा भरभरून असा आशीर्वाद, सद्गुरुदेवांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर जीवनातल्या कितीही अशक्य गोष्टी असू द्या, मी 2 दिवसापूर्वी बोललो, आपल्या जीवनातल्या कितीही अशक्य गोष्टी असू द्या, अशक्य कार्य असू द्या, परंतु सद्गुरुदेवांचा आशीर्वाद जर समर्थपणे आपल्या पाठीशी असेल तर अशक्यालाही शक्य करण्याचं सामर्थ्य सद्गुरुदेवांच्या आशीर्वादामध्ये, कृपेमध्ये राहतं. आणि पूज्य बाबाजींचं वेळोवेळी महाराजांना खूप असं मार्गदर्शन आहे, खूप असं मार्गदर्शन आहे. आम्ही सगळीच महाराज मंडळी आपल्या परिसरामध्ये गंगेच्या अलीकडं असेल, पलीकडं असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीनं परमार्थिक सेवा कार्य ही वारकरी संप्रदायाची सेवा करतोय. भरपूर आमची गुरुबंधू मंडळी आहे, महाराज मंडळी आहेत. परंतु या सगळ्याच महाराज मंडळीवरती अगदी पितृवत, अगदी मातृवत, आईप्रमाणे प्रेम करणारे आपले देवगडचे बाबाजी. आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आपल्या परमार्थिक सेवेकरता असावा लागतो. परमार्थिक सेवा करत असताना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर निश्चित आपला परमार्थ सुखकर होतो, समाधानाचा होतो, आनंदी होतो. विढाला विढाला आपणच आपला विचार करायचा की आपल्याकडे काय आहे. जास्तीत जास्त 1000-2000 ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपल्या पाठ असतील, 400-500 अभंग आपल्या पाठ असतील असं मी म्हणतोय बरं का. याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे, थोडस आपल्याकडे बोलण्याची कला आपल्याला आहे. परंतु या गोष्टीवर, याच एवढ्या गोष्टीवर मला सांगा, समाजामध्ये आपल्याला आज जो काही मान सन्मान मिळतो, आदर मिळतो,
का बरं? तर सद्गुरुदेवांची कृपा, त्यांचा आशीर्वाद समर्थपणे तुमच्या माझ्या पाठीशी आहे. विडाला आम्ही नेहमी सांगत असतो, देवगड संस्थांची परंपरा म्हणजे साक्षात्कारी सत्पुरुषांची परंपरा. आदर्श जीवन मूल्यासह आपल्याला उत्तम चरित्र आणि उत्तम चारित्र्य जर घडवायचं असेल, माझे शब्द आहे का, आदर्श जीवन मूल्यासह उत्तम चरित्र आणि उत्तम चारित्र्य जर आपल्याला घडवायचं असेल तर माणसानं आपल्या जीवनामध्ये तात्या वेळेला किती महत्व दिलं पाहिजे, स्वच्छतेला किती महत्व दिलं पाहिजे, शिस्तीला किती महत्व दिलं पाहिजे, आपल्या गुरुच्या सेवेला किती महत्व दिलं पाहिजे, देव देश धर्माच्या कार्याला किती महत्व दिलं पाहिजे, याचा आदर्श वस्तुपाठ समाजासमोर जर कोणी ठेवला असेल तर तो पूज्य आपल्या देवगडच्या बाबाजींनी ठेवला. आणि अशा पूज्य देवगडच्या बाबाजींचं खूप खूप असं प्रेम आमच्या विश्वनाथ महाराजावरती आहे. विडाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बाबाजींच्या मार्गदर्शनानं, बाबाजींच्या आशीर्वादानं आणि विश्वनाथ महाराजांच्या कार्यकर्तृत्वानं, त्यांच्या साधनेतून या देवस्थानचं खूप काही आगळं वेगळं असं रूप आपल्याला पाहायला मिळेल की जे रूप पाहण्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती. विडाला विडाला ही कीर्तन भजनाची परंपरा आपण या ठिकाणी टिकवलेली आहे, सांभाळलेली आहे. अभंग नामदेवरायाचा आहे आणि नामदेवरायांनी या अभंगाच्या माध्यमातून संतांचं वर्णन केलंय, संतांचा महिमा आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. संत कुणाला म्हणतात बरं? उपनिषदकारानं केलेली व्याख्या आहे सन्मार्गवर्तीनः संतः. श्रीमद आद्य शंकराचार्य बोलतात, शांता महंतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरंती. ज्या पद्धतीनं वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर, वसंत ऋतू कळतो ना, पण वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर सगळ्या वनश्रीला आलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य धुवून टाकलं जातं. वसंत ऋतूचं आगमन कोणत्या महिन्यामध्ये होतं? श्रावण महिन्यामध्ये होतं. बरोबर आहे ना? वसंत ऋतूचं आगमन होतं चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजे कडक उन्हाळा. अशा कडक उन्हाळ्यामध्ये एखाद्या डोंगराळ माळ रानावरती जर एखादं झाड असेल, झुडूप असेल, वेली असेल तर कितीही कडक उन्हाळा असू द्या, पाण्याचा जवळपास एकही थेंब नसू द्या, वसंत ऋतूचं आगमन झालं रे झालं, त्या वृक्षाला, त्या झाडाला काय फुटते? पालवी फुटते, पालवी फुटते. शंकराचार्य सांगतात, वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर सगळ्या वनश्रीला आलेलं दारिद्र्य धुवून टाकलं जातं. त्या पद्धतीनं समाज मनामध्ये जे काही अज्ञान आहे या अज्ञानाला देखील धुवून टाकण्याचं काम आमची संत महात्मे करतात आणि जगाला योग्य असा सन्मार्ग, सत्याचा मार्ग जे दाखवतात त्यांना तुम्ही आम्ही संत म्हणतो. विढाला अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतील. तेची संत, तेची संत, संत ज्यांचा हेत विठ्ठली संत तोची जाना, जगी दया क्षमा ज्याचे अंगी
असंख्य प्रमाण अभंग आपल्याला पाहायला मिळतील. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तुझी देव देतेची दया करे तेची मृदु सबाय गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांना दीन दुःखी जीवांना जो उद्धरून नेण्याचं काम करतो त्याला तुम्ही आम्ही संत म्हणावं, साधू म्हणावं. आणि अशी संत महात्मे या जगामध्ये स्वतःहून अवतरित होतात, जन्म घेतात. संप्रदायपूर्वक आपण थोडासा जर विचार केला तर तुमच्या माझ्यासारखा जो काही सामान्य जीव असतो या जीवाला मृत्यू लोकामध्ये कर्म आणि वासना जर शिल्लक राहिली तर जन्म घ्यावाच लागतो. अगा कर्मी जे तैते सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म आणि वासना जर माणसाची शिल्लक राहिली तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला या मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. जीवाला जन्म घ्यावा लागतो, जीवाला जन्म घ्यावा लागतो. संप्रदायपूर्वक सांगतात ना, विढाला विढाला मधुसूदना पद्मनाभा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. सकळ देवाधी देवा कृपाळू आजी केशवा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. देवाला आणण्याकरता प्रार्थना करावी लागते, साधना करावी लागते, साधना करावी लागते. परमात्मा तसा येत नाही बुवा. आपल्याला सगळ्याला माहितीये द्वापार युगाच्या उत्तर चरणामध्ये भगवान कृष्ण परमात्मा हा वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. वसुदेव देवकीच्या पोटी भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले. तुकोबराय सांगतात वसुदेव देवकीच्या पोटी परमात्मा तसे जन्माला आले नाही. अहो आपल्या पोटी देव जन्माला यावा म्हणून काय, आपल्या पोटी देव जन्माला यावा म्हणून त्या वसुदेवानं त्या देवकीनं अनेक जन्मामध्ये, एका जन्मात नाही अनेक जन्मामध्ये तप केलं. तप तुकोबराय बोलतात त्यांनी पुण्य केलं. पुण्य, त्या पुण्याच्या फलस्वरूप देवकीच्या गर्भा देवाने देवकीच्या पुण्य काळाचा राहिला से मोघा देवकीचा गर्भा देवा देवकीचा गर्भा देवा
आले जीवनीच्या गरबा जीवनीच्या गरबा पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा देवकीच्या गर्भा देव आले तसे नाही जन्माला आले बुवा. पहा, त्रेता युगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र कौसल्या माता आणि दशरथाच्या पोटी जन्माला आले. परंतु प्रभू रामचंद्र आपल्या पोटी जन्माला यावे म्हणून त्या राजा दशरथाला काय करावा लागला? पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला. प्रत्येक पौर्णिमेला आपल्या इथं काय होतो? नृसिंह यज्ञ संपन्न होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेनं अन्नदानही या ठिकाणी होतं. राजा दशरथाला काय करावा लागला? पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला. कोणाच्या हातून करावा लागला? विभांडक ऋषीचा मुलगी शृंगी देवांगना हाती आनविला शृंगी यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. यज्ञ नारायण प्रगट झाले. जो काही प्रसाद दिला तो प्रसाद आपल्या तीनही पत्न्यांना राण्यांना खाण्याकरता दिला आणि त्याच्या फलस्वरूप प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही संतती जन्माला आली आहे. ज्ञानोबरांचं चरित्र तुम्हाला माहिती आहे का? कधी वाचलंय का? निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई आईसाहेब यांच्यासारखी संतती आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून ज्ञानोबरायांच्या आईनं रुक्मिणी आईसाहेबानं त्या सुवर्ण पिंपळाला किती प्रदक्षिणा घातल्या होत्या? किती? ज्ञानोबरायांच्या आईनं. निवृत्तीनाथ ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई आईसाहेब यांच्यासारखी संतती आपल्या पोटी जन्माला यावी म्हणून ज्ञानोबरायांच्या आईनं सुवर्ण पिंपळाला, आपण अभंग म्हणतो ना, जयाची द्वारी. तुम्हाला आठवलं तर सांगायचं बदामराव, एवढं काय घाबरायचं नाही. मी तुमच्या पट्ट्यातला महाराज आहे. पट्ट्यातला म्हणजे तुमच्या जवळचा आहे बुवा. विठाला विठाला आणि पट्ट्यातला असला की ते सोडित नाही मग. विठाला विठाला अगदी आम्हीच नाही बुवा. पूज्य बाबाजींचं त्यांच्यावर मनापासून असं प्रेम आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं भाग्य. समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांची देखील त्यांनी काही दिवस सेवा केली आहे. विडाला विडाला काय प्रमाण सांगत होतो तुम्हाला? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. हा सुवर्ण पिंपळ कुठे आहे? ज्ञानोबरांच्या मंदिरामध्ये आपण गेलो की उजव्या हाताला आपल्याला तो सुवर्ण पिंपळ पाहायला मिळतो. त्या सुवर्ण पिंपळाला ज्ञानोबरांच्या आईनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या फलस्वरूप निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई आईसाहेब अशी संतती जन्माला आली. आज प्रत्येक मायबापाला वाटतंय की आपल्याही पोटी चांगली संतती जन्माला आली पाहिजे. संस्कारवान, विचारवान, आचारवान संतती आपल्या पोटी जन्माला आली पाहिजे. प्रत्येक मायबापाला वाटतं. परंतु लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण आचार विचार संपन्न जीवन जगत नाही तोपर्यंत आपल्या पोटी आचार विचार संपन्न संतती कशी जन्माला येईल? जन्मदाते मायबापच जर आचारामध्ये विचारामध्ये भ्रष्ट असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील आचार विचार भ्रष्ट राहते. जन्मदाते मायबाप जर आचार विचार संपन्न असतील तर त्यांच्या पोटी जन्माला येणारी संतती देखील तशीच राहते. विडाला विडाला आपल्याला प्रमाण माहितीये, बीज तैसी फळे शुद्ध बीजा पोटी.
बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. हे प्रमाण तुमच्या पाठ नाही का? सगळ्यांच्या पाठ आहे. शुद्ध बीजा पोटी. काल अभंग झाला ना, मग तर ठसलेलं आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बीज तैसी फळे. जन्मदाते मायबाप आचार विचार संपन्न असतील तर त्यांच्या पोटी आचार विचार संपन्न संतती जन्माला येते. आणि जन्मदाते मायबाप जर आचार विचार भ्रष्ट असतील तर त्यांच्या पोटी तशीच संतती जन्माला येते. कीर्तनकार मंडळी विनोदानं दृष्टांत सांगतात. मला विनोद सांगायची सवय नाही, परंतु आलं पट्ट्यात तर मग सांगायचं जे आपल्याला येतं ते. एक अट्टल दरोडेखोर होता. कोण होता? अट्टल दरोडेखोर. रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करायचा. पहा आता गंमत कशी आहे. अट्टल दरोडेखोर आहे, रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करतोय, दरोडे टाकतोय. परंतु या अट्टल दरोडेखोराला लग्न करण्याची इच्छा झाली नामदेव. आणि सगळ्या जगाला माहितीये की हा माणूस रात्रंदिवस दरोडे टाकतोय, चोऱ्या माऱ्या करतोय. मला सांगा, कोण सुज्ञ मुलगी या काळामध्ये त्याच्या बरोबर लग्न करणार आहे? अहो, चांगल्या पोरांची किती मारामारे, किती मारामारे. बापाला विचारून पहा. आज लोक म्हणतात आम्ही 1 लाख 2 लाख 3 लाख 4 लाख द्यायला तयार आहे, परंतु काही करा आमच्या पोराला पदरात घ्या. विडाला विडाला. आपण केलेल्या कर्माची फळ आहे. एक काळ असा होता, लोक म्हणायचे तुम्ही 2 लाख द्या, 3 लाख द्या, 5 लाख द्या, 10 लाख द्या, तर आम्ही तुमची पोरगी काय करतो? पदरात घेतो, पदरात घेतो. आता तुम्हाला म्हणावं लागत आहे, आम्ही 1 देतो, 2 देतो, 5 देतो, काही करा, परंतु आम्हाला पदरात घ्या. मोकळे झाले आता. विडाला अट्टल दरोडेखोर चोऱ्या माऱ्या करतोय, परंतु एक मुलगी स्वतःहून त्याच्या बरोबर लग्न करण्याकरता तयार झाली. किती विशेष आहे, किती विशेष आहे. मला सांगा, कोण मुलगी लग्न करणार? कोणीच करू शकत नाही. मुलीला देखील माहिती आहे रात्रंदिवस चोऱ्या माऱ्या करणार आहे, दरोडे टाकणार आहे, परंतु एक मुलगी स्वतःहून त्याच्या बरोबर लग्न करण्याकरता तयार झाली. दोघांमध्ये फरक एवढाच होता, हा अट्टल दरोडेखोर होता तर ती पाकिटमार होती. पटलं पहा, मुलींना पटलं. हा कोण होता? अट्टल दरोडेखोर होता तर ती कोण होती? पाकिटमार होती. आता मला सांगा, लग्न जमायला काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही. का अडचण नाही? दोघाचा काय सारखा आहे? दोघाचा काय सारखा आहे? दोघाचा धंदा सारखा आहे. हा अट्टल दरोडेखोर आहे तर ती कोण आहे? पाकिटमार आहे. योगायोगानं लग्न जमलं, बोहल्यावर चढले, बोहल्यावर चढले. त्यांच्या पोटी एक संतती मुलगा जन्माला आला. आता इथून पुढचा प्रसंग गमतीशीर आहे. त्यांच्या पोटी एक संतती मुलगा जन्माला आला. त्या बाईचं प्रसूती कार्य ज्या दवाखान्यामध्ये पार पाडलं ना, त्या मेन डॉक्टरीन बाईच्या बोटातली अंगठी चोरीला गेली. बदामराव, तुमच्या बोटात आहे का अंगठी? हा, आता एवढा पगार चालू झाला, मग तो पगार काय करायचा आता? तो पगार काय करायचा? नाही ना, शाली आता ते शाल घालावंच लागणार आहे. आता त्यांना शेवट करावंच लागणार आहे आमचा. विठाला विठाला त्या मेन डॉक्टरीन बाई होत्या. त्या मेन डॉक्टरीन बाईच्या बोटातली अंगठी चोरीला गेली. आता थोडं थोडं तुमच्या लक्षामध्ये येईल. तिच्या जेवढ्या सहकारी नर्स होत्या ना, सगळ्या दवाखान्यात अंगठी शोधली, अंगठी काही सापडली नाही. एका नर्सचा प्रकार लक्षात आला. तिनं सांगितलं, मॅडम 4 दिवसापासून आम्ही तुमची अंगठी शोधतोय, अंगठी काही सापडत नाही. मला पक्का संशय, हा मुलगा जन्माला आलाय ना, जन्माला आल्यापासून त्यानं आपली अशी मूठ आवळून धरलेली, 100% तुमची अंगठी त्याच्या मुठीमध्ये असली पाहिजे. आणि खरोखर त्या प्रसंगाची शहानिशा करण्याकरता त्यांची सगळी टीम तिथं आली आणि सर्वांच्या समोर त्याची मूठ उघडल्या गेली. त्या बेट्यानं जन्माला आल्याबरोबर आपल्या धंद्याला सुरुवात केली. आता मला सांगा ना, तुम्हीच विचार करा, ज्याचा बाप अट्टल दरोडेखोर आहे, ज्याची आई पाकिटमार आहे, त्यांच्या पोटी काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील का? महाराणा प्रताप जन्माला येतील का? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्माला येतील का? अरे जशी बीज असणार आहे तशीच फळं निर्माण होणार आहे. विडाला विडाला कृष्ण परमात्मा आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून त्या वसुदेव देवकीनं पुण्य केलं. पुण्य काळ त्यांचा राहिला असे उभा.
देवकीच्या गर्भात देव आले. जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि या जगाच्या कल्याणाकरता, विश्वाच्या कल्याणाकरता संत महात्मे स्वतःहून या वृत्ती लोकांमध्ये येतात. आलो म्हणे तुका मी मनापासून टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. कीर्तनामध्ये भजनी मंडळींनी जसे टाळ वाजवले पाहिजे, कसे वाजवले पाहिजे किंवा कसे वाजले पाहिजे. गोळा गोळा वाजती, आता नका वाजू. टाळ कसे वाजले पाहिजे, गुळा गुळा वाजली टाळ. जसे कीर्तनामध्ये टाळ वाजले पाहिजे त्याच पद्धतीनं कीर्तनामध्ये काय वाजल्या पाहिजे, आता नका वाजू, नंतर वाजवा. टाळ्या वाजल्या पाहिजे. कीर्तनामध्ये टाळ्या वाजवण्याकरता टाळाटाळ करायची नाही. आणि इथं जर टाळाटाळ केली ना तर मग नको तिथं टाळी वाजवावी लागते, ती वाजवणं चांगलं नाही. एकंदर शिक्का पाठविला एही लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अनेक प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आणावं लागतं. संत महात्मे स्वतःहून जगाच्या कल्याणाकरता या वृत्ती लोकांमध्ये येतात, अवतरित होतात. स्वतःहून जगाच्या विश्वाच्या कल्याणाकरता अवतरित होणारे संत महात्मे किंवा या संत महात्म्यांचा स्वरूप महिमा काय आहे, ही संत महात्मे स्वरूपानं कशी आहेत याचं उत्तर अभंगाच्या प्रथम ब्रह्ममुक्ती संत ब्रह्ममुक्ती
मूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दिनजना स्वतःहून या जगाच्या विश्वाच्या कल्याणाकरता या मृत्यू लोकामध्ये येणारे अवतरित होणारे संत महात्मे स्वरूपानं कसे, यांचा स्वरूप महिमा काय आहे. नामदेवराय सांगतात ही संत महात्मे ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्म स्वरूप आहेत. ब्रह्म कशाला म्हणायचं, कशाला म्हणायचं ब्रह्म. उपनिषदानं केलेली ब्रह्माची व्याख्या आहे बृहतत्वात व्यापकत्वात ब्रह्म. जे बृहत आहे, जे व्यापक आहे, त्याला तुम्ही आम्ही काय म्हणायचं, ब्रह्म म्हणायचं. श्रीमद भगवत गीतेनं केलेली व्याख्या आहे. निर्दोषम हि निर्दोषम हि समम ब्रह्म. जे निर्दोष आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, उपाधी रहित आहे, त्याला तुम्ही आम्ही ब्रह्म म्हणावं. बृहतत्वात व्यापकत्वात ब्रह्म. जे बृहत आहे, जे व्यापक आहे, त्याला तुम्ही आम्ही ब्रह्म म्हणतो. जगद्गुरु तुकोबारांनी देखील आपलं बृहतत्व, आपलं व्यापकत्व एका अभंगामध्ये वर्णन केलंय. आम्ही किती व्यापक आहोत, आम्ही किती महान आहोत, आम्ही किती मोठे आहोत. अनुरेणू या ठोकरा, अनुरेणू या ठोकरा, आपलं व्यापकत्व बृहतत्व जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये वर्णन करतात. ही संत महात्मे ब्रह्ममूर्ती आहेत, ब्रह्म स्वरूप आहेत. कशाला म्हणतात ब्रह्म, कोण होतो ब्रह्म. ज्ञानोबराय बोलतात अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, ज्याच्या चित्ताला कधीही आणि कोणत्याही काळामध्ये विक्षेप उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही, तोची तो निरुता. अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, कधीही कोणत्याही काळामध्ये वेळेमध्ये ज्याच्या चित्ताला विक्षेप उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही, तोची तो निरुता. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म विडाला विडाला. यांचं माझं नाही जुळलं, परंतु तुमचं माझं जुळलं. वा विडाला विडाला. ज्ञानोबरांची उभी आहे, अगोदरची उभी पहा. तरी मृगजळाची निपुरे, जैसा कान लोटीजे गिरीवरे, तैसा शुभा शुभी न विकरे, पातलिया जो तोची तो निरुता. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता, तोची ब्रह्म. अनुकूल घडलं काय आणि प्रतिकूल घडलं काय, ज्याच्या चित्ताला कधीच विक्षेप उत्पन्न होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. कसा ज्ञानोबराय बोलतात मृगजळ असतं. मृगजळ, मृगजळ माहितीये, दिवस उन्हाळ्याचे. ज्ञानोबराय बोलतात या मृगजळाचा पूर आला, पूर. जसा आपल्या गंगेला गोदावरीला काय येतो, पूर येतो, पूर येतो, पूर येतो. तसा ज्ञानोबराय बोलतात मृगजळाचा पूर आला आणि हा मृगजळाचा पूर एका डोंगरावर जाऊन आदळला. मला सांगा, हा मृगजळाचा पूर एखाद्या डोंगरावर पर्वतावर जाऊन जर आदळला तर त्या पर्वतामध्ये काही बदल होतो का. असे एक नाही, हजारो जरी मृगजळाचे पूर आले
आणि ते डोंगरावर पर्वतावर जाऊन आदळले तरी देखील त्या डोंगरामध्ये पर्वतामध्ये काहीच बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, विकार उत्पन्न होत नाही. तसं जीवनामध्ये अनुकूल घडलं काय, प्रतिकूल घडलं पाय, ज्याच्या चित्ताला विक्षेप उत्पन्न होत नाही तोची तो निरोता समदृष्टी तत्वता. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म विडाला विडाला. ब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्ममूर्ती आहेत. कशा करता अवतरित होतात? उद्धरावया आले दीनजना, दीनजनांचा उद्धार करण्याकरता येतात. दीन कोणाला म्हणतात? कोणाला दीन म्हणतात? व्यवहारामध्ये जो शरीरानं दुबळा झालाय, व्यवहारामध्ये, तसा मी चांगला आहे शरीरानं, मी काय दुबळा नाही एवढा. व्यवहारामध्ये जो शरीरानं दुबळा झालेला आहे, व्यवहारामध्ये जो परिस्थितीनं दुबळा झालेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? दीन म्हणतो, दीन. परंतु या अर्थी हा दीन शब्द नाहीये. दीन कोणाला म्हणतात? ऐका, जो परिस्थितीनं दुबळा झाला, जो शरीरानं दुबळा झाला, त्याला संत महात्मे दीन म्हणत नाही मायबाप. जो इंद्रियाच्या अधीन झालेला असतो, जो विकाराच्या अधीन झालेला असतो, जो भोगाच्या अधीन झालेला असतो, तो खरा दीन आहे. इंद्रियाचे दीन आम्ही झालो अधीन झालेला असतो तो खरा दीन आहे. आणि पहा, जो इंद्रियाच्या अधीन होतो, जो विकाराच्या अधीन होतो, ज्ञानोबराय बोलतात, तो कधी तरत नाही. जो माणूस आपल्या जीवनामध्ये इंद्रियाची आज्ञा प्रमाण मानतो, इंद्रिय जे जे म्हणती, थोडी एक पट्टीनं जरा कडक आहे पहा, दणका हाणते ती. त्याच्यामुळेच मला वाटतं कोणीतरी म्हटलं होतं पांढरे दोनला लावायचं का. तुम्हीच म्हणले होते का? ऐकायला पाहिजे होतं तुमचं. विडाला विडाला. आता एका पट्टीनं जड असल्यामुळं किंवा उंच स्वर असल्यामुळं ती किती दणका हाणते तुम्हाला बसल्या बसल्या कळणार नाही, परंतु मला बोलताना कळतंय चांगलं. विडाला विडाला. ही वाजवण्याची कला असेल, वक्तृत्वाची कला असेल, ही काशीनाथ महाराज, गिरधर महाराज ही मंडळी गातायत, आमचे विजय महाराज वाजवतायत. कला म्हणजे ईश्वरी प्रसाद असतो. कला हा ईश्वरी प्रसाद असतो आणि प्रसाद सगळ्याला मिळत नसतो. ज्याला मिळालाय त्यांना एकटाही खायचा नसतो, तो इतरांना थोडा थोडा द्यायचा असतो. विडाला मोठ्या माणसाचे ऐकलेले शब्द तुम्हाला सांगतो. खरा कलाकार कोण आहे? खरा कलाकार कोण आहे? कलाकार कोणाला म्हणतात? जो शब्द ब्रह्माला नाद ब्रह्मामध्ये रूपांतरित करतो. मोठ्या माणसाची व्याख्या आहे पंडित भीमसेन जोशी. त्यांची आजही युट्यूबला मुलाखती तुम्ही कधी ऐका. जो शब्द ब्रह्माला नाद ब्रह्मामध्ये रूपांतरित करतो ना, तो खरा कलाकार असतो. विडाला विडाला.
जे जे म्हणती ते पुरुष तेची ते करती ते तरलेची न तरती विषय सिंधू विकाराच्या संबंधानं हे तिन्ही जव जागती तववरी निकयाची प्राप्ती हे माझे कान नाही कती कोण म्हणे देवही म्हणे परमात्मा सांगतो जोपर्यंत तुमच्या माझ्या चित्तामध्ये हे काम क्रोधादी विकार शिल्लक आहे जिवंत आहे तोपर्यंत एखाद्याचं कल्याण होईल परमात्मा बोलतो हे माझे कान नाही कती देवही म्हणे अरे विकारामध्ये सुख आहे का भोगामध्ये सुख आहे का इंद्रियाच्या अधीन होणं हे सुखाचं साधन आहे का ज्ञानोबराय बोलतात अरे भोगामध्ये सुख आहे विषयामध्ये सुख आहे ही गोष्ट चार चौघात बोलण्यासारखीच नाही हे बोलण्याची सारिखे नोहे विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिखे नोहे विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी विडाला आपला मुद्दा हा आहे की दिन कोण आहे जो कामाच्या अधीन झालाय जो क्रोधाच्या अधीन झालाय जो लोभाच्या विकाराच्या अधीन झालेला आहे तो खरा दिन आहे आणि अशा दीनजनांचा संत महात्मे उद्धार करतात म्हणजे काय करतात बरं आपण नेहमी ऐकतो संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो म्हणजे काय होतं त्याच्या शरीरात बदल होतो का त्याच्या परिस्थितीत बदल होतो का नाही संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो म्हणजे शरीरात बदल होत नाही त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही आणि शरीरामध्ये परिस्थितीमध्ये बदल होणं ही संतांची कृपा नाही बुवा संतांची कृपा खरी तीच आहे संतांच्या कृपेनं आपल्या जगण्या वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे परिस्थितीमध्ये नाही बदल झाला तरी चालेल आणि झाला तर अत्यंत चांगलं आहे परंतु लक्षात ठेवा संतांच्या कृपेनं तुमच्या शरीरामध्ये बदल झाला नाही झाला तरी चालेल तुमच्या परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तरी चालेल परंतु संतांच्या कृपेनं साधूच्या कृपेनं तुमच्या जगण्या वागण्यामध्ये विचारामध्ये संस्कारामध्ये बदल झालाच पाहिजे बदल जर झाला तरच समजायचं आपल्यावरती संतांची कृपा झाली संत महात्मे जीवाचा दीनजनांचा उद्धार करतात म्हणजे काय करतात ज्ञानोबराय बोलतात तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता साकळी फेडिता आरतीची किंबहुना दिवस राती पुढीलाचे सुख उन्नती आणीत स्वार्थी प्रवेशी जे संतांच्या कृपेनं जीवाचा उद्धार होतो दीनजनांचा उद्धार होतो संत कृपे त्वरित उद्धरावया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता आलेले जे काही संत महात्मे आहेत आणि या संत महात्म्यांच्या चरणरजाची पायवणीची इच्छा ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती ब्रह्मादी इंद्रादी चंद्रादी देव या संत महात्म्यांच्या चरणरजाची इच्छा करतात देवईची रज चरणीची माती धावत चालती चरणीचे रजबंदी शुडपाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा नामयाचे पाठी चाले लागे केशिराज कशा करता लागावया चरणीचे या संत महात्म्यांची चरणरज आपल्याला लागावी म्हणून परमात्मा देखील यांच्या पाठीमाग धावतो पळतो तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं या संताचं नाव जर आपल्या तोंडानं घेतलं तर तुका म्हणे पापे जाती संताची तैसे हरपडे अपन पे पावे तै संता ते पाहता गिवसावे मनोनी वानावे ऐकावे ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीतो सर्वज्ञा ज्ञानाविरहित ब्रह्मा प्राप्तीची संज्ञा पापी
भेदाची वासुदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसानं संताचं नाव जर आपल्या मुखानं घेतलं तर आपल्या जीवनातील पाप ताप दोष याची सहजच निवृत्ती होते. होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. पुढे नामदेवराय बोलतात एखादा माणूस कितीही दुराचारी असू द्या, हे नामदेवरायाचे शब्द आहेत बरं का. एखादा माणूस कितीही दुराचारी असू द्या, होका दुराचारी विषयी आसक्त, कितीही दुराचारी असू द्या, कितीही विषयासक्त असू द्या, अशा दुराचारी विषयासक्त माणसावर जर संताची कृपा झाली तर त्याचा देखील काय होतो, तात्काळ उद्धार होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, म्हणतात वाल्या कोळी पापी नव्हता, वाल्या कोळी पापी नव्हता, वाल्या कोळी महापापी होता. वाल्या कोळ्या हत्यारा नव्हता, तर वाल्या कोळ्या महाहत्यारा होता. परंतु नारदासारख्या संतांचा संग सहवास मिळाला. कोणियाची कीर्ती वाढली गहने, केले रामायण रामा आधी. ही कृपा कोणाची आहे, हा आशीर्वाद कोणाचा आहे, तर नारदासारख्या संतांचा आहे. विढाला विढाला होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. अखंडित नामा त्यांची वास पाही निशिदिनी ध्याये संत संग. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सदोदित संत संघामध्ये राहण्याचा प्रयत्न करतोय. का साधूच्या संताच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. आपण ज्यांच्या सहवासामध्ये परमार्थ करता, हे स्थान म्हणजे कोणतं स्थान आहे, श्री संत बहिराज जात वेद महाराजांचं स्थान आहे. एका संत महात्म्यांचं स्थान आहे, एका ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्याचं स्थान आहे. आणि या ब्रह्मनिष्ठ साधू महात्म्यांची परंपरा सांभाळण्याकरता आपल्याला देखील या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधू संन्यासीच लाभलेले आहे आपल्या विश्वनाथ बाबांच्या रूपानं. आपण देखील सर्वजण या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधू संत महात्म्यांच्या श्री संत बहिराज जातवेद महाराजांच्या विश्वनाथ गिरी महाराजांच्या सहवासामध्ये परमार्थ करणारी मंडळी आहात. माझी वेळ संपली आहे, जाता जाता तुम्हाला सांगतो का माणसानं साधूच्या संताच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. का राहिलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामींची उभी सांगतो, पूज्य बंडता त्यांच्या मुखातून ऐकतो. का राहिलं पाहिजे माणसानं साधूच्या संताच्या संगतीमध्ये. अरे ज्याला देव भेटावा वाटतोय, ज्याला देव पहावा वाटतोय, त्या माणसानं साधूच्या संताच्या संगतीमध्येच राहिलं पाहिजे. कारण साधू संताच्या संगतीशिवाय देव भेटत नाही, देव पाहता येत नाही. आपण प्रमाण म्हणतो हरिप्राप्तीचे धरावे संताचे ते पाय धरावे. बर का विठाला विठाला वेदशास्त्र देती ग्वाही, संताविन प्राप्ती नाही. आपल्याला देव भेटावा पहावा असं वाटत असेल तर साधू संताच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. ज्ञानोबराय आपला अनुभव सांगतात, आम्हाला देव भेटला, आम्ही देव पाहिला. ही आमच्या जीवनामध्ये जर कृपा कुणाची असेल तर संताची आहे. हरी पाहिला हरी पाहिला रे, सोनियाचा 3 वर्षे अमृताची सोनियाचा 3 वर्षे अमृताची सोनिया परम संत समागम. वाजवता सगळ्या
संत समागमो प्रगटला प्रगटला मारामो प्रगटला मारामो प्रगटला मारा हे हरी पाहिला रे हरी पाहिला रे सोनियाचा 3 वर्षे अमृता आजी सोनिया सोनियाचा 3 वर्षे अमृता आजी सोनिया दृढ विटे मना मुळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी विराजित वनमाळी हरी पाहिला रे हरी पाहिला रे सोनियाचा 3 वर्षे अमृताचा घनु आजी सोनियाचा ज्ञानोबा बोलतात आम्ही देव पाहिला आम्हाला देव भेटला याचं कारण फक्त एकच बरवा संत समागमो बरवा संत समागमो प्रगटला आत्मारामो समर्थांची ओवी पहा जयास वाटे देव पहावा तेने संत संग करावा संत संगे विन देवाधे देवा कदा न पाविजे म्हणून नामदेवराय म्हणतात अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये संत संग ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती विठोबार कुमार विठ्ठल जय श्री सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ 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 किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज